वर्षा उसगावकर मराठी चित्रपटसृष्टीला पडलेलं 80 आणि 90च्या दशकातलं सगळ्यात सुंदर स्वप्न. भारतामधल्या सिनेसृष्टीतल्या सर्वात सुंदर महिलांची जर का यादी करायची झाली तर त्याच्यामध्ये वर्षा उसगावकरांचा सर्वात अग्रस्थानी नंबर असेल. गोव्याची ही सुंदरी आपल्याला आज बिग बॉस सारख्या शोमध्ये जरी दिसत असली तरी त्यामागे त्यांचं एक खूप मोठं आणि दीर्घ कालावधीचं कर्तृत्व आहे, जे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी नीरज आणि आपण पाहताय फिल्मी बुडबक. वर्षा उसगावकर ह्या मूळच्या गोव्याच्या आहेत. त्यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1968 साली गोव्यामध्ये झाला. त्यांच्या आईचं नाव माणिकबाई तर त्यांचे वडील अच्युतराव उसगावकर हे मगोपा म्हणजेच महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे सक्रिय सदस्य होते. इतकंच नाही तर जेव्हा गोवा राज्य स्वतंत्र झालं पोर्तुगीजांच्या कचाट्यातून, त्यावेळी निवडणुकांनंतर जे पहिलं मंत्रिमंडळ गोव्याचं तयार झालं त्याच्यामध्ये अच्युतराव उसगावकर एक मंत्रीसुद्धा होते आणि त्यानंतर बरीच दशकं त्यांनी गोव्याच्या राजकारणामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. तर त्यांचं मूळ गाव होतं उसगाव, म्हणूनच त्यांचं नाव उसगावकर असं बोललं जायचं. राजकारणात सक्रिय वडिलांची ही मुलगी लहानपणी कभी कभीचं शूटिंग पाहून तिथेच रमली आणि त्यातच आपलं भविष्य घडवण्याचा निर्णयसुद्धा तिने घेतला. असं म्हणतात की वडिलांचा स्वभाव हा खूप सरळ आणि शिस्तप्रिय होता, त्यामुळे घरामध्ये शक्यतो धार्मिक आणि देवी देवतांचे सिनेमेच पाहिले जायचे. पण लहान वर्षाला कुठेतरी चित्रपट क्षेत्र पहिल्यापासूनच खुणावत होतं. त्यामुळे आपल्या आईचे वडील जे त्यांचे आजोबा होते त्यांच्यासोबत अनेकदा त्या चित्रपटगृहांमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे पाहायच्या आणि त्यात रमायच्या सुद्धा. वर्षा उसगावकरांचं प्राथमिक शिक्षण हे मराठी आणि इंग्रजी माध्यमातून झाले. त्याचमुळे कदाचित मराठी भाषेवरती त्यांचा खूप मजबूत पगडा आपल्याला दिसून येतो. सोबतच रेडिओ ऐकण्याची त्यांना आवडसुद्धा असल्यामुळे हिंदी भाषाही तितक्याच सहजतेने त्यांना अवगत झाली. शाळेत असताना वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये दिसला ग बाई दिसला या गाण्यावरच्या त्यांच्या मोहकादा आणि उत्तम कलाकृती पाहून तिथल्या बऱ्याच लोकांनी ही मुलगी पुढे भविष्यात एक हिरोईन नक्की होणार असं भविष्य वर्तवलं आणि अर्थात जे पुढे खरंसुद्धा झालं. वर्षा यांना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती, त्यामुळे त्यांचं गाण्याचं शिक्षण हे पंडित सुधाकरराव करंदीकर यांच्या देखरेखीखाली पार पडलं. त्यासोबतच त्यांना नृत्याचीही आवड असल्यामुळे कथकचं शिक्षण त्या घेत होत्या. मात्र या सर्व गोष्टींमुळं शिक्षणामध्ये काही काळ अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांचे कथकचे क्लासेस बंद करून टाकले. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणानंतर कॉलेजमध्ये जेव्हा वर्षा उसगावकर गेला त्यावेळी त्यांना नाटक एकांकिकांच्या माध्यमातून खराखुऱ्या अभिनयाला जास्त एक्सप्लोअर करता आलं. त्या काळी त्यांनी महापूर, एक होती वाघीण, बाकी इतिहास, अंधार माझा सोबती अशा काही दर्जेदार नाटक व एकांकिकांमध्ये काम केलं. वर्षा उसगावकर ह्या कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. जेव्हा त्यांचं ग्रॅज्युएशन झालं तेव्हा पुढे काय करायचं हा निर्णय अर्थातच त्यांना घ्यायचा होता. त्यावेळी त्यांनी घरच्यांशी थेट बोलायचं ठरवलं आणि मला अभिनय क्षेत्रामध्ये म्हणजे चित्रपटसृष्टीत करिअर करायचं हे त्यांनी सांगितलं. त्यांना अर्थातच कल्पना होती की घरचे आपली खरडपट्टी काढतील, मात्र झालं ह्याच्या उलटं. त्यांचे वडील म्हणले, जर का तुला चित्रपटसृष्टीतच करिअर करायचं आहे तर मग तू त्याचं रीतसर प्रशिक्षण घे. आणि म्हणून त्यांच्यासाठी ते पुण्याला आले व पुण्याच्या FTII म्हणजेच फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ह्या संस्थेमध्ये त्यांनी चौकशी केली. मात्र तिथे त्यांचा अभिनयाचा कोर्स हा बंद असल्यामुळे त्यांना दुसरीकडे पर्याय शोधावा लागला. त्याच काळी वर्षा उसगावकर यांना गोवा कला अकादमीची स्कॉलरशिप मिळाली, जिच्या मदतीने त्यांनी संभाजीनगरमधील बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधून नाट्यशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आणि तो कोर्स पूर्ण केल्यानंतर पुढं कसं जायचं याची त्यांना फारशी कल्पना नव्हती. मात्र त्यांची दामू केंकरेंशी ओळख असल्यामुळे त्यांनी त्यांच्याशी संपर्क केला व दामू सरांनी सुद्धा वर्षाला मुंबईला येण्यास सांगितलं. त्यावेळी त्यांनी वर्षा यांचं काम पाहून त्यांना त्यांच्या आगामी नाटकात, ज्याचं नाव होतं कार्टी प्रेमात पडली, जे लिहिलं होतं रत्नाकर मतकरी यांनी, त्यांच्या नाटकामध्ये वर्षांना महत्त्वाची भूमिका दिली. आणि ती भूमिकासुद्धा त्यांनी इतकी चांगली केली की त्याच्या मागोमाग त्यांना आचार्य आत्र्यांनी लिहिलेल्या ब्रह्मचारी नावाच्या नाटकामध्ये काम मिळालं. त्या नाटकामध्ये वर्षा उसगावकर आणि प्रशांत दामले ही जोडी प्रेक्षकांनी इतकी डोक्यावर घेतली की त्या प्रसिद्धीमुळे पुढे जाऊन त्यांची ओळख ही सचिन पिळगावकरांसोबत झाली, ज्या ओळखीची परिणिती पुढे सचिन पिळगावकरांच्या गंमत जम्मत सिनेमामध्ये काम मिळण्यात झाली.
त्यावेळी चोरीचा मामला हे गाणं आणि त्या एकंदर सिनेमामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं त्यामुळे वर्षा उसगावकरांना एका रात्रीत स्टारडम मिळालं. त्या स्टारडममुळे वर्षा उसगावकरांकडे सिनेमाची रांग लागली आणि अर्थातच त्यांनी त्यातूनही अनेक एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमे दिले. खट्याळ सासू नाठाळ सून, मज्जाच मज्जा, आत्मविश्वास, भूताचा भाऊ, पसंत आहे मुलगी, सगळीकडे बोंबाबोंब, हमाल दे धमाल, शेजारी शेजारी, नवरा बायको, चंगू मंगू, आमच्यासारखे आम्हीच, धांगडधिंगा आणि अफलातून ह्या मराठी सिनेमाद्वारे त्यांनी एकेकाळी मराठी सिनेसृष्टीवरती राज्य केलं. त्यासोबतच महाभारत ही त्या काळच्या एका हिंदी मालिकेमध्ये अभिमन्यूच्या उत्तरा या पत्नीच्या भूमिकेने वर्षा उसगावकरांना हिंदी चित्रपटसृष्टीचं दारसुद्धा उघडलं. दूध का कर्ज, शिकारी, साथी, तिरंगा, हफ्ताबंद, हनीमून, परवाने, इंसानियत के देवता, मुकदमा, हत्या, बेटा हो तो ऐसा अशा अनेक सिनेमांमध्ये वर्षा उसगावकरांनी आपल्या गोव्याचा आणि पर्यायानं आपल्या मराठी भाषेचा डंका वाजवण्यास त्यांना भाग पाडलं. यासोबतच वर्षा उसगावकर यांनी टेलिव्हिजन मालिकांमध्येही एक उत्तम इनिंग खेळली, जसं की झांसी की राणी, अलविदा डार्लिंग, तन्हा, अनहोनी, मानिनी, आकाशझेप, मन उधाण वाऱ्याचे, गुलमोहर, एकमेकांसाठी, तुझ्याविना व आत्ताची सुख म्हणजे नक्की काय असतं या हिंदी मराठी मालिकांमधून त्या सतत प्रेक्षकांसमोर येत राहिल्या. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या फिल्म करिअरच्या काळामध्ये त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर यांच्यासोबत सर्वाधिक सिनेमे केले आणि त्याचसोबत अजिंक्य देव व प्रशांत दामलेंसोबतसुद्धा त्यांनी खूप जास्त काम केलं. वर्षा उसगावकर नाईट्स या गाण्याच्या कार्यक्रमाचे त्यांनी 1000पेक्षा जास्त प्रयोग केले, कारण वर्षा यांना स्वाभाविकतः गाण्याची खूप आवड होती आणि आपल्या चाहत्यांच्या विनंतीवरती त्या कधीही त्यांना नाराज न करता उत्तम गाणी म्हणायच्या. आणि त्याच संकल्पनेतून त्यांनी एक ऑर्केस्ट्रा चालू केला ज्याचं नाव होतं वर्षा उसगावकर नाईट्स, अर्थातच ज्याचे पुढे 1000पेक्षा जास्त प्रयोग झाले. त्यासोबतच सह्याद्री वाहिनीवरचा म्युझिक मस्ती गप्पा गाणी म्हणजेच M2G2 हा कार्यक्रमसुद्धा त्या काळच्या रसिकांनी डोक्यावर घेतला आणि या कार्यक्रमाच्या त्या अर्थातच सूत्रसंचालिका जरी असल्या तरीसुद्धा अनेकदा गाणं त्या म्हणायच्या. वर्षा उसगावकर यांना आपल्या चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी 2 वेळा राज्य सरकार पुरस्कार मिळाला आहे. तसेच सकाळ या अत्यंतिक प्रतिष्ठित वृत्तसमूहाचा सकाळ प्रीमियर अवॉर्ड हा सुद्धा वर्षा उसगावकर यांना मिळाला आहे. त्यासोबतच सदाबहार परफॉर्मर अवॉर्डसुद्धा त्यांना मिळालेला आहे. यासोबतच अनेक सामाजिक व पर्यावरणवादी संस्थांसोबत त्यांचं काम असतं. पृथ्वीवर वाढलेल्या प्लास्टिकचं प्रमाण कमी करण्यासाठी त्या अनेकदा कार्यरत असतात व स्वतःसुद्धा त्या गोष्टींची काळजी घेताना आपल्याला दिसतात. तसेच कॅन्सर एड असोसिएशनच्या माध्यमातून अनेक कॅन्सर पेशंट्सच्या आरामासाठी, त्यांना मदत मिळावी यासाठी अनेक पेशंट्स ज्यांची हालत खूप दुर्दैवी आणि खराब आहे त्यांना कुठेतरी एक चांगलं हिलिंग मिळावं यासाठी वर्षा उसगावकर अनेकदा त्या ठिकाणी भेट देत असतात, आपले कार्यक्रम करत असतात. यासोबतच वर्ष 2000 साली वर्षा उसगावकर यांचा विवाह प्रसिद्ध संगीतकार रविशंकर शर्मा यांचे पुत्र अजय शर्मा यांच्यासोबत अरेंज मॅरेज पद्धतीने झाला. त्यांचं वय हे त्यांच्या सौंदर्याच्या पुढे कधीही जाऊ शकलं नाही. म्हणूनच विवाहानंतरसुद्धा अनेक वर्ष त्यांना लोक म्हणायचे की बाई आता तरी तुम्ही लग्न करून घ्या. त्यावेळी हसून वर्षा उसगावकर आपल्या नेहमीच्या स्टाईलनं उत्तर द्यायच्या, आता काही दुसरं लग्न करू का. आणि त्यासोबतच कोकणी, बंगाली, मराठी, हिंदी, राजस्थानी या भाषांमध्ये आपल्या कलेच्या व टॅलेंटच्या जोरावरती अजूनही कामाच्या माध्यमातून आपल्या नावाचा ध्वज आणि डंका मोठ्या अभिमानाने डौलात वर्षा उसगावकर आजही फडकावत आहेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा व वर्षा उसगावकरांचा कुठला सिनेमा तुम्हाला सर्वात जास्त आवडतो किंवा कुठलं काम सर्वात जास्त आवडतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तिकडचा जो बेल आयकॉन आहे त्याला एक छानशी जादू की झप्पी द्या आणि पाहत रहा फिल्मी बुडबक. धन्यवाद.